आज या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री पुणे मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रमेशदादा मांगवे यांच्या नेतृत्वाखाली पुणे कॅन्टोन्मेंट झालेल्या लक्ष कारभार यांच्या विरोधात आपण आज या ठिकाणी एक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। दादा, योग्य वेळी आपण हा निर्णय घेतला होता, अन्यथा कॅन्टोन्मेंट बोर्ड अजून बुडाली असती अशी परिस्थिती सध्याला निर्माण झालेली आहे। आज आपल्याला माहिती आहे दादा, कॅन्टोन्मेंट करा पैसा शिल्लक नाही आहे। पुढारी पेपरच्या माध्यमातून अनेक बातम्या माझ्याकडे ठेवलेल्या आहेत। दादा, आपल्याला माहिती आहे की कॅन्टोन्मेंटमध्ये अनेक प्रश्न असे आहेत की लोकांच्या जीवाशी ते आहेत। पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहेत। परंतु सीओ यांनी त्याच्यावर दुर्लक्ष करून काही लोकांच्या बरोबर हात मिळवणी करून अनेक प्रकारचा भ्रष्टाचार केलेला आहे। मी दादा तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण एवढ्यावर न थांबता लवकरात लवकर आपल्या स्वतःच्या पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या एका लेटर हेडवर माझ्याकडे जे पुरावे आहेत ते RTI मध्ये मागितलेले पुरावे आहेत। 27 कोटी जमा असताना 18-19 मध्ये 27 कोटी जमा झालेले असताना या सीओने 81 कोटी रुपये खर्च केले, म्हणजे 3 पट जास्त खर्च केला आणि तो कुठं गेला ज्या ठिकाणी कॅन्टोन्मेंटला त्याच्यापेक्षा काहीही उत्पन्न मिळाले नाही। आज याच्या कमानी आपण बघितलेल्या आहेत, ज्या ठिकाणी इथं जेवढ्या कॅन्टोन्मेंटच्या भागामध्ये जे कमाई आपण बघितलेल्या आहेत, लाखो रुपयाच्या कमाईवर खर्च केला गेला। म्हणून पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडियर यांनी स्वतः यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे की एवढ्या कमानीची आवश्यकता काय होती म्हणून तुम्ही एवढी कमानी उभी केलेली आहे। असे अनेक प्रश्न झाले आहेत की ज्याच्यामुळे ब्रिगेडियरला आपण जर निवेदन दिलं तरी सीओची चौकशी नक्कीच असेल, यात मात्र शंका नाहीये। आणि आपल्याला माहिती आहे की 178 लोकांचे घर बांधण्यासाठी आलेले असताना या सीओने फक्त 78 प्लॅन मंजूर केले। आज त्याच्यामध्ये जे प्लॅन मंजूर झालेले आहेत त्या गरीब कोणी नाहीये, सगळे चांगले पैशावाले लोक आहेत, बंगलेवाले लोक आहेत, त्यांचे एक प्लॅन मंजूर झालेले आहेत। तर दादा, लवकरात लवकर आमची अशी एक विनंती आहे की आज जो झालं ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व शक्तीनुसार आमच्या अध्यक्षाखाली हे काम झालेलं आहे। ह्याच पद्धतीने आपण एक ब्रिगेडियरची वेळ घेऊन आपण काही ठराविक 11, 15, 20, 25, 21 लोकांचे शिष्टमंडळ ब्रिगेडियरला हे संपूर्ण प्रकरण द्यावं अशी माझी विनंती आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः भाग घ्यावा अशी दुसरी आमची विनंती आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्रीच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डावर आलेल्या ह्या मोर्चाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू भगिनी, नगरसेवक अशोक पवार, नगरसेवक रफिक शेख, नगरसेवक अविनाशजी, माजी नगरसेवक मंजूर शेख, माजी नगरसेवक करण मकवानाजी, या ठिकाणी महिला काँग्रेसचे अध्यक्ष मारलेटा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मलकेजी, सर्व ब्लॉकचे अध्यक्ष, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, माजी नगरसेवक आमच्या संगीताताई पवार, या ठिकाणी असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी ह्या मोर्चासाठी कष्ट घेतले, ते सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, सन्माननीय संजय गवळेजी, माननीय ब्लॉकचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, असद कुरेशी आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते, सुलतानभाई असतील आमचे, कलिकाताई, सर्व महिला भगिनी, अनेक महिला प्रमुख भगिनी आहे, अनेक प्रमुख कार्यकर्ते आहेत। या सर्वांचं मी मनापासून आपण इतक्या मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीओला भेटण्यासाठी आला। कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये या ठिकाणी नागरिकांना जो त्रास होतो, त्यांच्या लीजच्या अनुषंगाने जे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती टॅक्स बसतो, या ठिकाणी टॅक्स आकारला जातो, प्रॉपर्टी ट्रान्सफरची केस लवकर होत नाही। आपलं समोरचं जे हॉस्पिटल आहे कॅन्टोन्मेंट बोर्डाचं, सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब नागरिक येतात,